हाय हॅलो नमस्ते, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या मोठ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आपल्या चॅनलवर मोठे ब्लॉगही येतात आणि छोटे छोटे शॉर्ट्स मिनी ब्लॉग्स असे सगळे काही अवेलेबल आहेत। तर नक्कीच आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी सकाळचं माझं रुटीन कसं काय ते दाखवणार आहे। तर सध्या तर माझ्या मिस्टरांचा डब्बा देणं होत नाही आहे माझं, तर तेही मी शूट करेल ज्या दिवसापासून देईल। तर आता मुलाचा डब्बा देते, सगळं आवरून घेतलं आहे, दूध वगैरे गरम करायला ठेवीन आता थोड्या वेळातच आणि डब्याची तयारी करते मी त्याची। तर मला काही समजत नव्हतं नेमकं मी डब्याला काय देऊ असं त्याला। आणि आता सध्या मुलांचे खूप नाटकं आहेत, एकमेकांचं बघून जास्त शिकायला लागलेले आहेत, तर ऐकत नाही। त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं देऊया। तर मग मी त्याला लच्छा पराठा दिलेला आहे। तर मी तो शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामुळे मी इथे काही दाखवत नाही आहे। तर सगळ्या गोष्टी मी इथे जवळ घेऊन घेते जेणेकरून व्हिडिओ करायला पण सोपं पडेल आणि लवकर आपली रेसिपी पण होईल म्हणून। तर बघू शकता जवळजवळ भरपूर पसारा झालेला आहे। तर त्याच्यासाठी आता लच्छा पराठासाठी मी सगळं वस्तू जे काही लागेल ते अवेलेबल करून घेतलं होतं। आणि लच्छा पराठा हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे, नक्कीच शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा। खूप छान पद्धतीने झाला होता पराठा आणि टेस्टी। आणि मेन म्हणजे त्या दिवशी मुलाने डब्बाही फिनिश करून आणला होता। तर आता हे बघा झालेला आहे माझं, त्याचा टिफिन पॅक करायचा बाकी आहे। गरमागरम होतं म्हणून मी थांबून घेतलं होतं। तर आता मी त्याची अंघोळ वगैरे घातलेलीच सगळ्यात अगोदर आणि त्यानंतर त्याची तयारी करते, कपडे वगैरे घालून दिले, त्याचबरोबर केस विंचरणे वगैरे असं। तर खूप नाटकं करतात मुलं बघा। थोडंसंही मी इकडे तिकडे कंगवा करते तर लगेच म्हणतो मम्मी लागतंय असं तसं। तर आता दूध घेतोय, तो दूध घेता घेता चालू आहे त्याचे चाळे। आणि इथे तोपर्यंत पराठाही थंड झालेला आहे, बघू शकता खूप छान प्रकारे झालेला आहे। तर मग दूध वगैरे मी गरम करायला ठेवते आणि त्याचा डब्बाही पॅक करून घेते। त्यानंतर जेवढं होईल तेवढं पसारा जो काही दिसतोय तो आवरून घेते मी एक एक करून। तर सकाळी सकाळी खूप धांदल असते, झालेला आहे पराठा वगैरे आणि दूध पण मी गरम करायला ठेवून दिलेले आहेत। आणि तोही दूध पिऊन घेतोय आणि त्याचबरोबर लाडू वगैरे खाऊन घेईल। लाडू वगैरे दिलाय मी त्याला खायला। आणि जो लच्छा पराठा केलाय त्याच्यासोबत मी टोमॅटो सॉस देते त्याला खायला। आणि हे आहे मस्त पॅकिंग झालेलं आहे टिफिन आणि बॉटल भरून झालेली आहे। तर लगे हात मी किचन वट्टाही क्लीन करून घेते जेणेकरून मग नंतरून खूप कंटाळा येतो, मेसी मेसी दिसतं। तर जेवढं होईल तेवढं लगे हात करून घेतलेलं बरं असतं म्हणून। आणि त्याचबरोबर याच दरम्यान माझं छोटं बाळही उठलेलं होतं, असंच चालू असतं मग काही याच्याकडे काही त्याच्याकडे असं म्हणून जेवढं पटपट होईल कामं तर तेवढं कामं करत राहते मी मग पटकन। तर आता त्याचा डबा बॅग सगळं पॅक झालेलं आहे, जो हॉल आहे त्याच्यामध्ये सगळं मेसी मेसी झालेलं आहे। त्यामुळे मग आता लगे हात तो जातो तोपर्यंत मी हॉलचंही आवरून घेते, सोफे वगैरे क्लीन करून घेतलेले आहेत। आणि हे बघा असाच पसारा असतो कितीही आवरलं तरीसुद्धा। तर आता तो बेडवरचा पसारा आवरून घेतलेला आहे मी आणि बेडशीट वगैरे अंथरून घेईल। आणि त्याच्या खेळण्यांसाठी असं बॉक्स केलेलं आहे, म्हणजे होतं तर ते बॉक्स त्याच्यातच खेळणे वगैरे ठेवते। सगळे खेळणे मावून पण जातात आणि जेणेकरून एकाच ठिकाणी राहतात म्हणून। तर कधी कधी त्याला पण सांगितलं, त्याला इझी पडतं खेळणे वगैरे ठेवायला। तर सगळं हॉल वगैरे क्लीन करून घेते मी जेवढं होईस तोपर्यंत, कारण मग लहान बाळ उठलं की त्याच्याकडे बी लक्ष द्यावं लागतं। आणि इतर बाकी काही कामं आता जसं याचा टिफिन झाला त्यानंतर लगेच माझं जेवण, परत तो दुपारी येईल तर त्याचं जेवण असं म्हणून चालूच असतं। तर जेवढं पटपट होईल म्हणून मी करून घेते पटपट। परत लगे हात मी झाडू पण मारून घेते पूर्ण रूमला। आणि इथे बघा बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे रूम। आता आवाज आला मला रिक्षाचा, त्यामुळे मग बाहेर गेली की आली का असं म्हणून तर आली रिक्षा। तर त्याला म्हटलं चल बाळा, आता त्याला घेऊन जाते मी रिक्षावर, म्हणजे आमच्या अंगणातच आहे ते रिक्षा, तर त्याला तिथपर्यंत सोडावं लागतं। तर आता शूज वगैरे घालून देते। तर अशा पद्धतीने आहे माझं 6 ते 8पर्यंतचं रुटीन। हल्लीला चेंजेस होत राहतं बाळामुळे, केव्हा कमी केव्हा जास्त कामं वगैरे अशा गोष्टी। तर त्याला सोडून येते मी।
तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच कुठेतरी, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.